जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बैसारण व्हॅलीत मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण देशाला हादरवून टाकलाय। या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेत। पण याच हल्ल्याचा एक भयावह फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक महिला आपल्या मृत पतीच्या बाजूला अत्यंत असहाय्यपणे बसलेली दिसून येत आहे। या दहशतवादी हल्ल्याची भीषणता आणि क्रूरपणा या एका फोटोमधून समोर येतोय। दरम्यान या घटनेने पहलगाम सारख्या शांत आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। पहलगाम पासून सुमारे 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसारण व्हॅलीत, ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हणूनही ओळखलं जातं, या ठिकाणी घनदाट जंगल आणि हिरवळीने नटलेलं मैदान आहे, जे पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे। मंगळवारी दुपारी 3 ते 4 वाजेच्या दरम्यान सशस्त्र दहशतवाद्यांनी जंगलातून बाहेर येत पर्यटकांवर गोळीबार केला। या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले। हल्ल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि सुरक्षा दलांनी घटनास्थळी धाव घेतली। जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यासाठी सैन्याच्या हेलिकॉप्टरचा वापरही करण्यात आला, कारण या परिसरात केवळ पायी किंवा घोड्यावरच पोहोचता येतं। याच हल्ल्यामधला एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। या फोटोमध्ये एक महिला आपल्या मृत पतीच्या शेजारी बसली आहे। नवदाम्पत्य असलेलं हे जोडपं काश्मीर फिरण्यासाठी आलं होतं। काश्मीरमध्ये सुट्टीचा आनंद घ्यायला आलेल्या या महिलेला आता मात्र आपल्या जोडीदाराचा मृतदेहच सोबत घेऊन परतावं लागणार आहे। या हल्ल्यात दहशतवाद्यांनी फक्त पुरुषांनाच टार्गेट केलं। त्यांनी महिला आणि लहान मुलांना सोडून दिलं, पण या सगळ्यांसमोरच त्यांच्या कुटुंबातील पुरुषांना गोळ्या घातल्या गेल्या। दहशतवाद्यांनी केलेला हा आघात या सर्व पीडित कुटुंबाच्या मनावर आयुष्यभर कोरला जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पहलगाम।